चालू आहे एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए दौड़ेंगे, दूसरा रन भी मुकम्मल। इस 2 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 4। सामना करेंगे नदीम। फहद ने गेंद की उठाकर खेलने की कोशिश, यहाँ पर हवा में गेंद क्या है, कैच हुआ। फील्डर गेंद के नीचे दौड़ते हुए, कीपर ने यहाँ पर खुद काम को अंजाम दिया। क्या बेहतरीन। दूसरी ओर लेकर ज़ीदान 11 की जानिब से आए हैं सफ़वान। से एक बार सफ़वान पहली गेंद लेकर रेहान के लिए गेंद की उठाकर खेला है। यहाँ पर इनसाइड द सर्कल, यहाँ पर हवा का जो रुख है वो लेग साइड की तरफ है, तो इसी के साथ इनसाइड द सर्कल ये गेंद रहती हुई इस इमरान सामना करेंगे सफ़वान की गेंद का। सफ़वान अंपायर को पार किया, इमरान के लिए गेंद की उठाकर खेला है। यहाँ पर स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बिग हिट फ्रॉम बिग मैन। क्या करते हैं सफ़वान, गेंद की इस बार कैच का मौका हो सकता है। खुद गेंदबाज गेंद के नीचे जाते हुए और चूक गए काफी। फिर से एक बार उठाकर खेला, क्या ये कैच होगा? और क्या कहने इस फील्डिंग के, काफी अच्छी तरीके से रोका। इस बीच 2 रन जरूर। सफ़वान दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, गेंद की इमरान। फिर से एक बार बिग हिट फ्रॉम बिग मैन। कोटे की पहली और टीम की जानिब से तीसरी ओवर लेकर सामना करेंगे रियान कर देकर आदिल की गेंद का। आदिल दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, रेहान के लिए गेंद की उठाकर खेला। यहाँ पर कैच का मौका जरूर बन सकता है इनसाइड द सर्कल, और ये एक आसान सा कैच, पहली गेंद पर सफलता मिलती हुई। खेलने के लिए तैयार, अंपायर को पार किया, गेंद की सफ़वान। आदिल ने पैरों को लगकर चूक गए यहाँ पर सलीम। लेग बाई की सूरत में 1 रन जरूर। आदिल दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, इमरान के लिए गेंद की। फिर से एक बार कोशिश जरूर थी कि बड़ा हिट कर सके, लेकिन असफल रहे यहाँ पर इमरान। इस बीच 2 रन मुकम्मल करने की कोशिश, जिस तरीके से उन्हें गेंदबाजी करनी चाहिए, रनों को रोक के रखना चाहिए, वैसे ही कर रहे। फिर से एक बार सलीम सिद्दीकी के लिए इस बार, और जड़ में थी ये गेंद, क्या कहने इस गेंदबाज के, काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर आदिल। वैयक्तिक कोटातील दुसरा तर संघामार्फत तिसरं षटक घेण्याचे गोलंदाज फहद पंचांची एंड करून मारा करतोय, स्ट्राइकला असणार आहे तो मात्र सलीम सिद्दीकी। तर नॉन स्ट्रायकरला इम्रान मुल्ला। हा देखील चांगला फटका आहे सलीमचा, झेलची संधी असणार आहे, आणि झेल तिथं काय झेल टिपतोय तो क्षेत्ररक्षक, आणि सलीम पंचांची एंड करून फहद मारा करतोय, स्ट्राइकला असणार आहे मात्र इम्रान मुल्ला। प्रयत्न देखील चांगला होता, पण इम्रान मुल्ला प्रयत्नात देखील अयशस्वी ठरतोय, आणि पंचांची एंड करून परत मारा करतोय तो मात्र फहद। प्रयत्न चांगला होता, सुपर शॉट मारण्याचा प्रयत्न महबूबचा होता, पण अयशस्वी ठरतोय तो मात्र महबूब। तसा संघ, या संघामध्ये देखील आपण ह्याला खेळताना आपण पाहतो त्या फहदला हा देखील चांगला चेंडू होता। महबूब तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे, स्वतःला महबूबने आता सिद्ध करून दाखवलंय। स्लोरवेनचा प्रयत्न होता फहदचा, पण तेवढं पंच चेंड करून मारा करतोय, हा देखील प्रयत्न महबूब। हा देखील झेलची संधी असणार आहे, मोठा खेळाडूची झेलची संधी असणार आहे, आणि झेल सुटतोय। प्रयत्न देखील चांगला होता, पण काहीतरी तिथं क्षेत्ररक्षक अडचणीमध्ये आला, आणि झेल। आदिल अरबाज इमरान के लिए, इमरान ने उठाकर खेला है यहाँ पर, हवा में गेंद कैच के मौका जरूर बन सकता था, लेकिन मिसजज होती हुई यहाँ पर कैच। ऑनलाईन ही सामना पाहतायत, 10 केडीचं तुझ्यासाठी पारितोषिक असणार आहे, 2 षटकार आणि 10 केडीचं पारितोषिक, 3 षटकार माफ करा, 3 षटकार आणि 10 केडीचं पारितोषिक कर्णधाराला देखील तुझ्यापासून अपेक्षा असणार आहे। पुन्हा एकदा पंच चेंड करून मारा करते गोलंदाज, हा देखील चांगला प्रयत्न होता इम्रानचा, पण देखील अयशस्वी ठरतो इम्रान, आणि या फटक्यावर एकच धावांवर समाधान भेटतोय। मारा करतोय हा गोलंदाज अरबाज, स्वतःसाठी चांगली गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा अरबाज पंच चेंड करून, हा देखील प्रयत्न चांगला होता, फटका तेवढा चांगला येतोय तो मात्र महबूबचा, आणि या फटक्यावर गचाळ क्षेत्ररक्षण होतोय आणि चौकार करून, आणि हा देखील चांगला फटका येतोय, आणि ह्या फटक्यावर किती धावा भेटतायत हे गरजेचं असणार आहे। चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, झेल तिथं चांगला थ्रो होतोय, वसीमचा देखील चांगला प्रयत्न असणार आहे, आणि मात्र देखील पंच आमच्याकडे वळतायत, आणि पंच 5 जणात पाठवायचे, तर आपल्याला सामन्याला उशीर नाही करायचा आहे। 49 धावाचा आव्हान असणार आहे। मैदानात येते ती मात्र मोहम्मद आणि सफवान, इस्माईल माफ करा। वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत पहिलं षटक पंचांची एंड करून तो येतोय मात्र महबूब जलगावकर
ह्याच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सामन्याला सुरुवात होते. स्वतः गोलंदाज मारा करतोय, स्वतः कर्णधार पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र फलंदाजासाठी. हा देखील चांगला चेंडू होता. पहिल्याच फटक्यावर खाता खोलतोय संघाचा आणि एक धावेवरती समाधान भेटतोय. या एक धावेच्या मदतीनं संघाचा खाता खोलतोय. एक धावा सन्नारा संघ तो मात्र माही 11 मोरबा स्वतः गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय. चांगला चेंडू होता. ब्लॉकॉलच्या दिशेनं चेंडू टाकला होता. तेवढाच सन्मान दिलाय त्या फटक्यावरती आणि एकच धावावरती समाधान करतोय. सामन्याला सुरुवात होतोय. पंचांची एंड करणं मारा करतोय तो मात्र मोहम्मद साठी. हा देखील चांगला फटका आहे आणि मात्र या मोहम्मदनं सिद्ध करून दाखवलंय आणि ह्या पंच आमचे नाव छाप सोडतो आणि देखील सातत्याने नवीन खेळाडू घडवण्यात देखील यशस्वी ठरतो आणि मात्र नक्कीच मोठा हादरा बसतोय. एक षटकार जर मारला या मोहम्मदनं देखील महबूब देखील सातत्याने सिद्ध करून दाखवतोय. नवीन फलंदाज गोलंदाज पंचांची एंड करणं मारा करतोय तो मात्र महबूब. हा देखील चांगला चेंडू तो ब्लॉकॉलच्या दिशेनं सातत्यानं देखील मारा करतोय तो मात्र महबूब जलगावकर आणि डाकुरा असा फिरकीचा जादूगर असं ह्याला म्हणलं जातं. या शादाबला पंचांची एंड करून सामन्याला सुरुवात होतोय. स्ट्राईकला असणार आहे तो मात्र आदिल. हा देखील चांगला फटका होता. ह्या आदिलचा या फटक्यावर एकच धावावर समाधान भेटतो. या आदिलला सामना तो मात्र जिदान 11 विरुद्ध माही 11 मोरबा. पुन्हा एकदा शादा पंचांची एंड करणं मारा करतोय. हा देखील चांगला फटका होता आणि या फटक्यावर नक्कीच षटकार येतोय. चांगली फलंदाजी करतोय. शादाबच्या वर स्ट्राईकला असणार आहे तो मात्र आदिल. हा देखील चांगला फटका येतोय. झेलची संधी असणार आहे इम्रानसाठी आणि मात्र येतोय चौकार. काय फटका मारतोय तो मात्र शादाबवर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय. हा देखील चांगला फटका होता आणि प्रयत्न देखील तिकडे चांगला होता. सलीम सिद्दीकीचा चांगला प्रयत्न होता आणि तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय पण ह्या फटक्याला देखील 2 धावांना समाधान भेटतोय. पुन्हा एकदा महबूब जलगारकर सज्ज असणार आहे. गोलंदाजी जबाबदारी. पंच काय फटका मारलाय. काय फटका मारलाय. तिथं बॉल अडचणीमध्ये सापडलाय. देखील या फटक्यावर किती धावा भेटतायत आणि देखील 2 धावांवर यशस्वी ठरतोय हा फलंदाज. जलगावकर पंचांची एंड करून पुन्हा एकदा मारा करतोय. हा देखील चांगला फटका येतोय. काय फटका. तिथं सलीम सिद्दीकी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि मात्र फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात तो मात्र फलंदाज बाद होतोय. दुसरा अटीतटीचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय. हा देखील चांगला फटका येतोय आणि प्रयत्न असणार आहे. जेलची संधी असणार आहे. काय घडतोय मैदानामध्ये आणि मात्र षटकार येतोय. काय फटका. नवीन गोलंदाज इम्रान बल्ली पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र स्ट्राईकला असणार आहे तो मात्र इस्माईल आणि नॉन स्ट्राईक एंडला वसीम बादलकर. पंचांची एंड करून इम्रान मारा करतोय तो मात्र इस्माईल साठी. चांगला चेंडू होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता आणि मात्र तिथं पंच आमच्याकडे वळतायत आणि मात्र बाद घोषित करतायत आणि पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करणं इम्रान बल्ली मारा करतोय तो मात्र फारुक साठी. हा देखील चांगला फटका आणि प्रयत्न असणार आहे. झेलची संधी असणार आहे. इम्रान मुल्ला तिथं चांगला क्षेत्ररक्षण करतोय आणि या एकाच धावावर समाधान भेटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. फारुक स्ट्राईकला येतोय. गोलंदाज पंचांची एंड करून इम्रान मारा करतोय. हा देखील चांगला फटका होता. सातत्याने देखील इम्राननं देखील जखडून ठेवलंय. चांगला असा जाणता खेळाडू तो मात्र पंचांची एंड करून सलीम सिद्दीकी याच्याकडे नजर असणार आहेत. बादलकर आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो मात्र फारुक. गोलंदाजी जबाबदारी सलीम सिद्दीकी पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र वसीम बादलकर साठी. पहिल्या चेंडूवरतीच प्रयत्न असणार आहेत आणि मात्र वसीम बादलकर नावाचा हादरा मैदानामध्ये चालू असणारा सामना 11 जिदान 11 विरुद्ध. हा देखील चांगला फटका आहे आणि या फटक्यावर नक्कीच चौकार येतोय. आल्यावर सलीमचं स्वागत केलंय. मित्रांनो हा फलंदाज देखील चौकाराच्या मदतीने 4 धावे वैयक्तिक 4 धावावरती खेळतोय आणि हा देखील चांगला फटका आहे. चांगलं प्लेसमेंट आहे. त्याला माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे आणि या फटक्यावर एकच धाव भेटतोय. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना महबूब पंचांची एंड करणं मारा करतोय तो मात्र खलीसाठी. चांगला चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता आणि मात्र पंच निर्णय कळवायचा आहे. काय फलंदाजी करतोय तो मात्र सलीम सिद्दीकी. पुन्हा एकदा हा देखील चांगला फटका असणारा. या फटक्यावर किती धावा भेटतायत पाहणं गरजेचं असणार आहे आणि तिथं गचाड क्षेत्ररक्षण होतोय आणि जिदान 11 हा संघ विजय होतोय आणि जिदान 11 संघ वसीम बादलकर अँड कंपनी हार्दिक अभिनंदन. तर माही 11 मोरबा ह्याने देखील चांगली झुंज केली